पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट रूपात। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। सकाळी 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेलं सर्वेक्षण आज संपणार। 3 फेब्रुवारीला सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाला द्या, मागासवर्ग आयोगाच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं मुंबईचं सर्वेक्षण जवळपास पूर्ण। 99.45% मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण पूर्ण। 10.5% लोकांचा सर्वेक्षण करण्यास नकार, तर 19.2% घरच बंद। मनोज जरांगे 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीतल्या घरी पोहोचले। जरांगेंचं जल्लोषात स्वागत। घरी आलो म्हणजे माझा लढा संपला नाही, 10 तारखेला पुन्हा उपोषण करणार, एकदा प्रमाणपत्र मिळालं की दिवाळी साजरी होणार, जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं स्वीकारली, मात्र तातडीच्या सुनावणीस नकार, पुढच्या आठवड्यात सुनावणी। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। कल्याणचे कार्यकर्ते दुर्गेश बागुल सोबत फोनवरती बोलताना गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ। लोकप्रतिनिधींनी बोलताना भाषेवरती लगाम ठेवावा, भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी, मंत्री अनिल पाटील यांची संजय गायकवाडांवर टीका। भुजबळ ओबीसीचे ज्येष्ठ नेते, संजय गायकवाडांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही, प्रसिद्धीसाठी गायकवाडांकडून अशी वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज द्यावी, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात दुसऱ्यांदा झाली चौकशी। ईडी चौकशीवेळी रोहित पवारांकडून शक्तीप्रदर्शन, मला नोटीस आली नसती तर मीडियाला न सांगता चौकशीला गेलो असतो, रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरनं चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला। तर माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या स्वाभिमानासाठी संघर्ष सुरू, ईडी चौकशी आधी रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तर करावे तसे भरावे, प्रवीण दरेकरांची रोहित पवारांवर टीका। भाजपसमोर गुडघे टेकलेल्यांच्या चौकशा बंद झाल्या, पण रोहित पवार गुडघे टेकणार नाहीत, राष्ट्रवादी नेते विद्या चव्हाणांचा हल्लाबोल। बारामतीमध्ये रोहित पवारांच्या ईडी कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांकडून बांगड्या फोडत कारवाईचा निषेध। पुण्याच्या आंबेगावमध्ये सरकारच्या ईडी चौकशी विरोधात मवियाचं घंटानाद आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। विनाकारण तपास करण्याच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप। वाशीमध्ये केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात शरद पवार गट घंटानाद आंदोलन। ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं निषेध आंदोलन। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकरांकडून सुतोवाच, राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच असा विश्वास। मवियामधील महत्त्वाचे 3 पक्ष जे आहेत त्यांचा विजय नक्कीच होणार, तर 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजी राजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणारच। 3 पक्षांमध्ये एकमत झाल्याचीही माहिती। ठाकरे गटाला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या भाजपमध्ये प्रवेश, तर आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं सूर्यकांत दळवींची उद्धव ठाकरेंवर टीका। खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। स्वराज्य हा माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही। मवियातनं संभाजी राजे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याच्या चर्चांवर संभाजी राजेंचं ट्विट। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकीने अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा। अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांच्या नावाची राज्यसभेसाठी चाचपणी। अजित पवार गटात जाण्याचा कुठलाही निर्णय नाही, वडिलांसंदर्भात काही बोलणार नाही, काँग्रेस आमदार झिशन सिद्दीकींची प्रतिक्रिया। भाजपसोबत गेलं की क्लीन चिट, हीच ती मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा घणाघात। सोरेन यांना अटक, अजित पवारांना क्लीन चिटचा उल्लेख करत ठाकरेंची टीका। मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ, घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। माझा पक्ष सोडण्याची लायकी नाही, डबल गद्दारी करणाऱ्या गद्दारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गाडायचे, कोकण दौऱ्यात ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। आधी फुल होता आता पाव, उपमुख्यमंत्री कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। उद्धव ठाकरेंचं पक्ष आणि जिभेवरचं नियंत्रण सुटलंय, बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हापासून लोकांनी ठाकरेंना सोडलं, आशिष शेलारांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंकडून भाजपचा भेकड जनता पार्टी असा उल्लेख, 10 वर्षांपासून देशावरती विचारशून्य पक्षाचं राज्य, अलिबागमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। लहर आल्यावर उद्धव ठाकरे फेरफटका मारतात, तर त्यानंतर महिनाभर घरी बसतात। ठाकरेंचं पार्ट टाइम पॉलिटिक्स सुरू असतं। प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा।
पक्ष आणि चिन्ह सोरलं तरी माझ्या माणसांमागे लागता 25 वर्ष भेकडांना साथ दिली याची लाज वाटते. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. रायगड जिल्ह्यामध्ये गद्दारांची घराणेशाहीला विरोध करणारे मोदी आता तटकरेंना उमेदवारी देणार का? निवडून येण्याची खात्री नसल्यानं तटकरे आता राज्यसभेच्या मागे. उद्धव ठाकरेंची तटकरे कुटुंबावरही टीका. कोकणातल्या लोकांची निष्ठाही ठाकरे घराण्याशी. कोकण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभं. आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विश्वास. कोकणात 2 वादळं मात्र पंतप्रधान फिरकले नाहीत. वादळामुळे मोठं नुकसान मात्र केंद्रानं मदत केली नाही. उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरे विरोधी पक्षात टीका करणं हे त्यांचं काम. मनसेच्या शर्मिला ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शरद पवारांना जाणता राजा म्हणणं अयोग्य. शिवरायांसोबत कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. शर्मिला ठाकरेंचा शरद पवारांवर हल्ला. आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यदलाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती संपन्न. कार्यदलाचा पहिला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज दुपारी 12 वाजता सादर होणार. अर्थसंकल्पानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल पत्रकार परिषद घेणार. मुंबईतल्या रस्त्यांच्या कामं रेंगाळण्याचीच शक्यता. कंत्राटं रद्द केल्यानंतर प्रशासनानं पुन्हा निविदा मागवल्या. शहरात पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं रखडण्याची भीती. खासगी रुग्णालयाप्रमाणे जे रुग्णालय सुसज्ज होणार. 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वित्त विभागानं 75 कोटींच्या निधीला दिली मंजुरी. मुंबईकरांचा रेल्वे प्रवास खडतरच. रखडलेल्या MUTP प्रकल्पाचा निधी 311 कोटींनी घटवला. तर कल्याण मुरबाड रेल्वेलाही तुटपुंजा निधी. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद. राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता. 20% घरं माफक दरात विकण्याचं बंधन असतानाही ती विकासकांनी परस्पर लाटल्याचं स्पष्ट. म्हाडा ही घरं स्वतंत्र भूखंडावर घेणार. जानेवारीमध्ये मुंबईत 10,900 घरांची विक्री. सरकारला मिळाला 746 कोटींचा महसूल. घरांच्या विक्रीचा विक्रमी उच्चांकाचा ट्रेंड कायम. मुंबईत थंडी वाढण्याची शक्यता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा कमी होणार. शहरामध्ये तापमानाचा पारा 15 ते 16 अंश सेल्सिअसवर येणार. एमफिल प्रवेश बंदीत 2 विषयांना सूट. क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकॅट्रिक सोशल वर्क या अभ्यासक्रमांना प्रवेश बंदीतून तात्पुरती सूट देण्यात आली. या 2 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देता येणार. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी 24 तासात उपलब्ध होणार. विद्यापीठाच्या गतिमान कारभारामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठी खरेदी करण्यात येणारी सॅनिटरी नॅपकिनची निविदा प्रक्रिया सलग दुसऱ्यांदा वादग्रस्त. त्यामुळे रद्द. महापालिका थेट केंद्रीय संस्थांकडून सॅनिटरी नॅपकिन घेणार. पुण्यात रात्री गस्तीसाठी विशेष गाड्या. पुणे महानगरपालिकेनं कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी रात्रीच्या गस्ती पथकांना दिल्या गाड्या. गोंदियात शरद पवार गटाचे निदर्शनं. रोहित पवारांवरील ईडी चौकशी रद्द करावी, अन्यथा रस्त्यावर मोठ्या संख्येनं उतरण्याचा इशारा. क्रिप्टोकरन्सीतनं 52 वर्षीय शेअर ट्रेडरची फसवणूक. चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून 6.5 लाख रुपयांची झाली फसवणूक. पुणे जिल्ह्यातल्या विविध भागातनं मौज मजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद. 12 दुचाकी जप्त. आरोपीकडनं 3,60,000चा मुद्देमालही जप्त. डोंबिवलीमध्ये बाईक चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण क्राईम ब्रांचकडनं 24 तासांच्या आत बेड्या. मोटरसायकल जप्त. पुण्याच्या भोरमध्ये रोहिडेश्वर पतसंस्था फसवणूक प्रकरणी संचालकाला अटक. ठेवीदारांसह गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप. अहमदनगरच्या जामखेडमधल्या शरद पवार गटाचे नेते पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सांगलीमध्ये उदय सामंतांकडनं अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. अनिल बाबर यांची शेवटची आठवण सांगत मंत्री उदय सामंत भाऊक. पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार. पूर्व पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडनं अमितेश गुप्ता यांना पदभार सुपूर्द. नागपूर पोलिसांकडनं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अनोख्या पद्धतीनं निरोप. मिरवणूक काढत अमितेश कुमार यांच्यावरती फुलांचा वर्षाव. यवतमाळमध्ये मनसे नेते राजू उंबरकर यांच्या कार्यालयाला शर्मिला ठाकरेंची भेट. मनसेच्या माजी जीप सदस्य अलका त्र्यंबकेंच्या मुलीचं शर्मिला ठाकरेंकडनं नामकरण. चिमुकलीला दिलं आनंदी असं नाव. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गाई म्हशी आणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. महापालिकेच्या हद्दीमधील पाणंद रस्त्यांसाठी 4 दिवसांपासून आंदोलन. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन. वर्ध्याच्या सेवाग्राममधनं 3 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ओबीसी जनगणना यात्रा. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासह विविध मागण्यांसाठी यात्रेचं आयोजन. विदर्भातील 7 जिल्ह्यात ही यात्रा जाणार. अकोल्यामध्ये अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कोळी समाजाचा मोर्चा. 1976च्या कायद्यानुसार आदिवासी कोळी
प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदभरतीत घोटाळा। या प्रकरणी काँग्रेस पक्षाचं बेमुदत ठिय्या आंदोलन, संचालक मंडळातील निकटवर्तीय नातेवाईकांना भरती दिल्याचा आरोप। धाराशिवमध्ये शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन, संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह दुधाला योग्य दर देण्याची मागणी। गोंदियामधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावरती महिलांचा धडक मोर्चा। काही दिवसांनी नळाला गढूळ पाणी येत असल्यानं महिला आक्रमक। अकोल्यामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणकर्त्यांचं मुंडन आंदोलन, तुकाराम चौक ते मलकापूर पर्यंतचा रस्ता गेल्या 7 वर्षांपासून खराब, उपोषणाला 3 दिवस उलटूनही दखल नाही। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मातंग संघाचं धरणं आंदोलन, अनुसूचित जातींचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण देण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यातल्या गोपेवाडामध्ये शंकरपटाचं आयोजन, पट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास उद्योजकता केंद्राचं उद्घाटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन। धुळ्यामध्ये तोतया जीएसटी अधिकारी बनून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह एका महिलेला अटक। तोतया अधिकारी धुळे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विपिन पाटील आणि त्यांचे साथीदार असल्याचं समोर। धुळ्याच्या पांझरा नदीच्या पुलावरून कठडे चोरून नेल्यानं पुलावरून जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा, लवकरात लवकर बंधाऱ्याला कठडे बसवावेत अशी मागणी। धुळ्यातल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजना 165 गावांमध्ये सुरू, मात्र 505 गावं अद्याप वंचित। जिल्हा परिषदेनं कामांना गती देण्याची गावकऱ्यांची मागणी। झोमॅटोकडनं मुंबईमध्ये खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सेवा, एका तरुणाकडनं मात्र चक्क घोड्यावरनं बसून झोमॅटोचं पार्सल घरपोच देण्याचं काम सुरू। TV9 मराठीचे धुळे जिल्हा प्रतिनिधी मनीष मासोळे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान, उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून मनीष मासोळे पुरस्कारानं सन्मानित। नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये मांडवड गावामध्ये जवान लेह लडाखमध्ये शहीद संदीप भाऊसाहेब मोहिते असं शहीद जवानाचं नाव। लडाख भागात कर्तव्यावर हजर असताना घडली अपघाती दुर्घटना। धुळ्यामध्ये शुभम करोती साहित्य मंडळ आयोजित पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न, संमेलनात दरम्यान 13 पुस्तकांचं प्रकाशन, तर अध्यक्षपदी लता गुठे। खान्देशमधील वनरक्षक पदभरती धाव चाचणी धुळे जिल्ह्यामध्ये घेण्यात यावी, युवा सेनेची मागणी, तर वनरक्षक पदाच्या 250 पदांसाठी भरती। नागपुरात प्रशासनाकडनं व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचे डेमो देत प्रात्यक्षिकांना सुरुवात, मतदान कशाप्रकारे पारदर्शकपणे होतं याचं प्रात्यक्षिक। कोरोना काळातील व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेचा चौकशीचा ससेमरा थांबवा, महापालिका अभियंता संघटनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव। पुण्यामध्ये हेल्मेट घालणं अनिवार्य, नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडनं हेल्मेट सक्तीचं सुतोवाच, नागरिकांना कायद्याचं पालन करण्याचं आवाहन। पुण्यामध्ये आम आदमी पक्षाच्या 16 जणांवरती गुन्हा दाखल, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या गाडीला सॅनिटरी नॅपकिन चिकटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। रत्नागिरी हापूस आंब्याच्या 480 पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल, सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन इथं आंब्याची आवक, डझनला सध्या 6 ते 11 हजार रुपयांचा भाव। येत्या 5 फेब्रुवारीपासून ओबीसींच्या जनजागृतीसाठी काढणार महाएल्गार रथयात्रा, नांदेडच्या माहूर गडापासून रथयात्रेला सुरुवात करणार। जळगावच्या अमळनेरमध्ये आज 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये हरणे गावात गॅरेजला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती, आगीत गॅरेजचं मोठं नुकसान। अमरावती जिल्ह्यातही सोयाबीनचे दर घसरले, फक्त तिवसा इथे केंद्रावरती सोयाबीनची हमीभावानं खरेदी सुरू, 3 तासात 200 क्विंटल सोयाबीनची खरेदी। पुढील 15 दिवसात अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरती होणार नाईट लँडिंगची सोय, नाईट लँडिंगचे 50% काम पूर्ण। पुण्याच्या खेडमध्ये कसारा समाज उन्नती मध्यमवर्ती मंडळ आयोजित वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरील समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद।